आपण आपल्या भारताची सुरक्षा व्यवस्था या धड्याचा अभ्यास करायला जात आहोत. चला तर सुरुवातीला आपण बघूया की आपण आपल्या मागच्या धड्यामध्ये प्रकरणामध्ये काय शिकलोय. तर भारताच्या परराष्ट्र धोरणासंबंधीचा संपूर्णपणे अभ्यास. मग आता आपल्याला काय करायचंय तर परकीय आक्रमण आणि अंतर्गत अव्यवस्थेपासून संरक्षण करायचं. त्याच्यानंतर सीमारेषा या सुरक्षित ठेवणं हे राष्ट्राचं प्राथमिक हितसंबंध असतात. बरोबर आहे आणि ते आपल्याला माहित आहे. मग याच पातळीवर प्रत्येक राष्ट्र आणि राष्ट्रीय एक भक्कम सुरक्षा व्यवस्था अशी निर्माण होते. मग भारतानं सुद्धा अशी राष्ट्रीय सुरक्षा निर्माण केलेली आहे आणि निर्माण केलेली फक्त आहे नाही तर या प्रकरणामध्ये आपण तिचं संपूर्णपणे स्वरूप आणि सुरक्षा व्यवस्थेच्या समोर जे काही आव्हानं किंवा काय अडचणी येतात याबद्दल आपण आता अभ्यास करणार आहोत. चला तर आता सर्वप्रथम आपला मुद्दा असा आहे की राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय. तर आंतरराष्ट्रीय व्यवस्था ही सार्वभौम राष्ट्रांची बनलेली आहे. आता ही सगळी जेवढी पण सार्वभौम राष्ट्र आहेत हे जरी एकमेकांना मदत करत असली तरी त्यांच्यात काही वेळेस काही संघर्ष होऊ शकतात, काही अडचणी येऊ शकतात. मग आता काय होतं तर राष्ट्रामध्ये काही सीमारेषे संबंधी वाद असतात. तर काही वेळेस ह्याच्यामध्ये पाणी वाटपावरून त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतात. काही होऊ शकतं, असे भरपूर असे प्रश्न असतात जे राष्ट्रामध्ये एकमेकांबरोबर उद्भवतात. मग आंतरराष्ट्रीय कराराचं पालन न करायचं नाही, परस्पराशी सतत स्पर्धा करायची. शेजारी देशातून असे निर्वासितांचे लोंढे येणं ही पण काही संघर्षाची कारण असू शकतात. बरोबर. मग राष्ट्रामध्ये अशा प्रकारे जर परस्पर विरोधी अशी हितसंबंध असे निर्माण झाले तर त्यांचे निराकरण हे तडजोडी, चर्चा यांच्या आधारेच केलं जातं. परंतु असे प्रयत्न जेव्हा अपुरे ठरतात किंवा कमी पडतात तेव्हा एखादं राष्ट्र कशाचा विचार करतं? युद्धाचा. मग एका राष्ट्रानं जर दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणं किंवा राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणं यामुळे काय होतं तर राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. काय होतो? धोका निर्माण होतो. आणि मग आक्रमक राष्ट्रांच्या अशा लष्करी सामर्थ्यामुळे अशा प्रकारचं आव्हान निर्माण होतं. युद्धाचे प्रसंग म्हणजेच आक्रमण करणे अशा रीतीचे. मग कोणत्याही परिस्थितीत राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचं आणि अस्तित्वाचं हे रक्षण करणं आपल्या राज्याचं पहिलं कर्तव्य आणि जबाबदारी ही असल्यामुळेच त्या राज्याला आपली सुरक्षा ही व्यवस्था कायम अशी सज्ज आणि अद्ययावत ठेवावी लागते. म्हणजे नेहमी तयारीत राहिलं पाहिजे. त्यालाच राष्ट्रीय सुरक्षा असं म्हणतात. बरोबर. आता एक छोटीशी फीत आहे की परस्पर पूरक आणि परस्पर विरोधी हितसंबंधाची काही उदाहरणं भारत आणि शेजारी देशांच्या संदर्भात तुम्हाला अशी सांगता येतील का? बघूया. चला पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था ही कशाची बनलेली असते आणि राष्ट्राच्या सुरक्षेला धोका हा केव्हा निर्माण होतो. चला तर मग पुढे जाऊया.